बऱ्याच जणांनी जुळवून घेतलं की आपला जुनं ते जुनं गेलं विसरून गेले सगळे. म्हणजे भुजबळनंतर मातोश्रीवरही जायला लागले, बाळासाहेबांच्या शेवटच्या काळात त्यांना भेटले, राज ठाकरे आता परत मातोश्रीवर जायला लागलेत, गणेश नाईकांनी पॅचअप करून घेतलं, ते काय फार बोलत नाहीत. तुम्हाला असं वाटत नाही कधी की कटुता, म्हणजे मी अशी बघितली की बाकीच्या सगळ्यांपेक्षा राणे विरुद्ध ठाकरे ही कटुता फारच जास्त ताणली दोन्ही गेली. बाजूनी झाली पाहिजे ना. चूक कोणाकडून झाली पाहिजे, झाली होती ह्याचा विचार करून दोन्ही बाजूनी झाली पाहिजे. मी जुन्या पिढीकडनं एक झालं तर नवीन पिढीने हा इनिशिएटिव्ह घ्यावा असं तुम्हाला कधी वाटतं का? की इनिशिएटिव्ह झाल्यापेक्षा दोन्ही बाजूनी टाळी वाजली पाहिजे, दोन्ही बाजूनी प्रयत्न झाले पाहिजे. आम्ही पुढाकार घेऊन आम्ही कुठे चुकलोच नव्हतो. व आमच्या वडिलांनी जी काही सेवा म्हणा किंवा जे काही निष्ठा आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब स्वतःची त्यांची केली किंवा स्वतःची जीवाची काळजी न करता, म्हणजे जुने कुठलेही शिवसैनिक तुम्हाला सांगू शकतात आमच्या वडिलांनी जे बाळासाहेबांसाठी केलं ते कोणच नाकारू शकत नाही. जी. आमचं एवढंच म्हणणं होतं, तेवढा सन्मान ठेवला पाहिजे होता पुढच्या पिढीने, तो विचार ठेवला पाहिजे. असंख्य वेळी असंही होतं जेव्हा बाळासाहेबांच्या आयुष्यावर कुठेतरी मोठा थ्रेट होतं, तेव्हा पोलिसांच्या पलीकडचे महत्त्वाची जी काय त्यांच्या आजूबाजूला जे काही सुरक्षा कवच होते ना, त्याच्यामध्ये माझे वडील होते. रात्रभर झोपले पण नव्हते बाळासाहेबांना सुरक्षित ठेवण्यासाठी. या सगळ्याचा विसर अगर होत असेल तर मग तुमच्या प्रश्नाचा काय अर्थच राहत नाही, असं माझं म्हणणं आहे. म्हणून दोन्ही बाजूने अगर ती भावना असेल आणि समोरून विचार, तर आम्ही विचार करू.